मी गुरुदत्त ओंकार तोडकर, वेल्डर इन्स्ट्रक्टर, माधवराव काणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था कल्याण। आपण वेल्डिंग मशीनमधील टीग वेल्डिंग मशीन GTAW गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग मशीन याच्या जोडणीविषयी माहिती घेणार आहोत। आपल्याला टीग वेल्डिंग मशीन का आवश्यक आहे? हल्लीच्या युगामध्ये GTAW वेल्डिंगला जास्त महत्त्व आहे, कारण या मशीनमध्ये आपण नॉन फेरस, स्टेनलेस स्टील किंवा ॲल्युमिनियम वेल्डिंग एकदम समाधानकारक करू शकतो की जे वेल्डिंग आपण ट्रान्सफॉर्मर रेक्टिफायरवर चांगल्या पद्धतीने करू शकत नाही, त्याच्या तुलनेत आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पातळ मेटलकरिता, नॉन फेरस मेटल किंवा थिन मेटलकरिता आपण या पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणात करत आहोत। आपण आता GTAW वेल्डिंग मशीनच्या जोडणीविषयी माहिती घेणार आहोत। मशीनचे पहिले थ्री फेज कनेक्शन केल्यानंतर मशीनचा जो मेन स्विच आहे, इथे मेन स्विच आहे, तो ऑन करायचा। मशीनचा मेन स्विच ऑन करण्यापूर्वी आपण रेग्युलेटर, सिलेंडर यांची जोडणी केली पाहिजे, रेग्युलेटरची जोडणी केली पाहिजे, सिलेंडरची जोडणी केली पाहिजे की जेणेकरून टॉर्चमध्ये तुमचा गॅस व्यवस्थित पद्धतीने आला पाहिजे। तो गॅस इकडे जिथे कनेक्शन गॅसचं येतं तिथे गॅसचा पाईप फक्त आपण असा पुश करून जोडायचा आहे। अशा पद्धतीने आपण गॅसचं कनेक्शन केलेलं आहे। टॉर्चच्या कनेक्शन्स करिता आपण इथे हे टॉर्चचं कनेक्शन आहे, त्या कनेक्शन करता असं आपण कनेक्शन केलेलं आहे। तसेच जो मेन टॉर्चच्या कनेक्शन्स करिता जो इथे कनेक्शनला स्लॉट दिलेला आहे, तो स्लॉट इथे प्लगमध्ये व्यवस्थित पाहून तशा पद्धतीने करायचा आहे। तो करताना आपण असा व्यवस्थित पद्धतीने बघून कनेक्शन करायचं आहे। तसेच आर्थिंग कनेक्शन करताना सुद्धा इथे वॉशर दिलेले दोन, वॉशर पहिल्यांदा व्यवस्थित लावून घेणे, नंतर कॉपर लग असा न लावता अशा पद्धतीने की जेणेकरून लूज कनेक्शन राहणार नाही। वॉशर लावल्यानंतर अशा पद्धतीने घट्ट करणे की जेणेकरून लूज कनेक्शन राहायला नको। सर्व कनेक्शन व्यवस्थित झाल्यानंतर टंगस्टन रॉड टॉर्चमध्ये टंगस्टन रॉड लावण्या अगोदर हे बघा, हा टंगस्टन रॉड आहे। टंगस्टन रॉड कोलेटमध्ये लावताना प्रथम व्यवस्थित तो याच्यामध्ये बसवून अशा पद्धतीने तो फिक्स करून घ्यावा। त्यानंतर टॉर्चमध्ये तो व्यवस्थित पद्धतीने घट्ट करून गॅस नोझल, सिरेमिक गॅस नोझल येते की ही जास्त उष्णतेला सुद्धा टिकाऊ धरावा याकरिता सिरेमिक नोझल लावलेले आहे। सिरेमिक नोझल पण अशा पद्धतीने आपण काय करतो, याला बसवतो। टंगस्टन रॉड सिरेमिकच्या नोझलला बरोबर लेवलला आला पाहिजे। टंगस्टन रॉडला DC वापरत असल्यास व्यवस्थित पद्धतीने टोक करून घ्यावे व अशा पद्धतीने टंगस्टन रॉड आपण मशीनच्या टॉर्चला फिक्स केलेलं आहे। आता आपण मशीन ऑन करून मशीनचे पॅरामीटर सेटिंग करूया।
बघा मशीन ऑन झालेली आहे. मशीनमध्ये इथे एरर दाखवतो. हा एरर का दाखवते? 07 एरर दाखवते. तो एरर तुमचा वॉटर कूलिंग सिस्टीमचा आहे की तुमचं मशीन वॉटर कूलिंग सिस्टीम नाही आहे. ती चालू करण्यासाठी आपण तिथलं स्विच ऑन करायचा की जेणेकरून वॉटर कूलिंग सिस्टीम चालू झाली. वॉटर कूलिंग सिस्टीम चालू केल्यानंतर आपल्याला बघा 49 एम्पियर करंट दाखवते. आपण जो प्रोग्राम तयार केलेला आहे तो याच्यात आपण सेव्ह करू शकतो. प्रोग्राम पुन्हा पॅरामीटर तुम्हाला पुन्हा सेट करायचं आहे. प्रोग्राम सेट करायचं तर रिकॉल दाबून आपण प्रोग्राम सेट करू शकतो. सप्लाय हा DC सप्लायचा LED तुम्हाला दिसतोय. हा आता AC वर गेलेला आहे. तो AC सप्लायचा LED तुमचा लाईट पेटलेला आहे. तुम्हाला AC आवश्यक असताना आपण AC वर ठेवायचं. DC आवश्यक असताना DC वर ठेवायचं. गॅस तुमचा गॅस चेक करण्यासाठी तुमच्या मेटलच्या थिकनेसनुसार तुम्ही गॅस चेक करू शकता. हे बटन दाबून इकडे तुम्ही फ्लो मीटरमध्ये दिसतंय 5 लिटर पर मिनिट एवढा गॅसचा फ्लो आपण सेट केलेला आहे. टनकरिता आपण 45 एम्पियर करंट आपण सेट केलेला आहे. आणि आता आपण वेल्डिंगकरिता DC सप्लाय घेतलेला आहे. वॉटर कूलिंग सिस्टीम चालू केलेली आहे आणि आपण जो प्रोग्राम याच्यात ॲड केलेला आहे त्या पद्धतीने आपण टिक मोडवर ठेवलेलं आहे. याच्यामध्ये 3 मोड आहेत. एक MMAW इथे केलं की MMAW दिसतंय. नंतर टिक, हे टिक प्रोसेसमध्ये आलं की हे टिक दाखवतंय. पल्स वेल्डिंग आवश्यक असेल तर इथं पल्सवर ठेवलं की पल्स वेल्डिंग तुम्ही करू शकता. हे नॉर्मल मोडवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे टिग वेल्डिंग मशीनवर कोणत्या प्रकारच्या सेटिंग्ज असतात, ती कशी ऑन केली जाते, त्याचे जोडण्या कशा केल्या जातात याबाबत आपण सविस्तर माहिती घेतली. पुढील भागामध्ये आपण याच मशीनवरती प्रत्यक्ष वेल्डिंग कसं केलं जातं याच्याबाबत समजून घेणार आहोत. तरी पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.